अंबरनाथ शहरात पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती नीट होत नसतानाही पालिकेकडून ठेकेदारावर महिन्याला 18 लाखांची खैरात केली जाते। त्यामुळे रस्त्यांवर अंधार असला तरी ठेकेदारावर मात्र चांगलाच प्रकाश पडत असल्याची चर्चा आहे। पथदिव्यांचं वीज बिल कमी करण्याच्या उद्देशानं अंबरनाथ पालिकेनं काही वर्षांपूर्वी सर्वत्र LED पथदिवे बसवण्याचा निर्णय घेत नवीन ठेकेदार नेमला होता। मात्र सध्या अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून रस्ते अंधारात असल्याचा लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत। मात्र तरी देखील अंबरनाथ पालिकेकडून या ठेकेदाराला पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दर महिन्याला 18 लाख रुपये दिले जात आहेत। त्यापैकी महिन्याला 1 लाख रुपयांचंही काम प्रत्यक्षात होत नसल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे। त्यामुळे रस्त्यावर अंधार असताना जनतेच्या पैशानं ठेकेदारावर आर्थिक प्रकाश कशासाठी असा सवाल लोकप्रतिनिधी उपस्थित करतायत। ठेकेदाराबद्दलच्या या तक्रारींमुळे पालिकेनं नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढली, पण जुन्या ठेकेदाराची पालिकेकडे थकबाकी असल्यानं त्यानं कोर्टात धाव घेतली। मात्र यावेळी पालिकेची बाजू मांडण्यासाठी पालिकेचे वकीलच कोर्टात न गेल्यानं कोर्टानं ही निविदा प्रक्रिया थांबवून ठेवली। त्यामुळं आता रस्ते अंधारात आणि ठेकेदार मात्र प्रकाशात असं चित्र अंबरनाथमध्ये पाहायला मिळतंय। शहरातलं जे LED लाईटचा जो मेंटेनन्स आहे त्या ठेकेदाराचं सध्या टेंडर मुदत संपलेली आहे। तर त्याच्या अनुषंगाने जे टेंडर क्लॉज होते त्या अनुषंगाने कोर्ट केस चालू होती। त्या कोर्ट केस च्या अनुषंगाने आम्ही त्यांचं शेवटचं देयक काढून आता ही जी टेंडर प्रक्रिया आहे ती नियमितरित्या राबवणार आहोत आणि आपण त्याच्या ज्या केसेस येतात डेली त्याचा टर्न अराउंड टाइम बघतो, आपल्याकडे नोंद करून ठेवलेली आहे आणि कपातीलाही सुरुवात करणार आहे। त्यांच्या अजून मागच्या 2 ते 3 महिन्याची देयकं बाकी आहेत। तर त्याच्यामध्ये मी त्यांचा जो तक्रारींचा जो आपल्याकडे सगळा डेटा आहे त्या अनुषंगाने त्याच्यावरती कपातही करणार आहे।